माणसं घेतली पितळी होती ती पितळीत. प्लेटमध्ये काय काय मिळणार आहे बघूया. भाकरी मिळते अख्खी, तांबड्या रस्स्यामध्ये पीस मिळतात विथ तांबडा रस्सा, ग्रेव्ही मिळते, सूप मिळते, 2 बॉइल्ड एग मिळतात आणि इंद्रायणी राईस जो की आपण जास्त खात नाही तरी तर बाहेर. आणि भावानी बॉयलर कोंबडी नाही, बॉयलर कोंबडी नाही, ही देशी कोंबडी आहे. गरम आहे बरं का. गंमत पडणे द्या ना. टेस्ट एक नंबर आहे. आपली 4थी भाकरी संपते. मला वाटतं बस करूया प्रवास करायचा. मग आता आपण आपल्याला इथून अजून पुण्याला जायला 2.5-3 तास तरी लागतील बसायचे. तर आता आपण कुठे आहे? आता आपण आहे सोलापूर हायवेला. तर आता आपण बारामतीहून माघारी येतोय. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. तर आज माघारी चाललोय पुण्याला आपण बारामतीहून. आता आपण थांबलोय जेवायला सोलापूर हायवेला. इथं पाटील चावडी म्हणून एक हॉटेल आहे. एकदम ना त्या रात्रीच्या शेडसारखा एंट्रन्स आहे. रात्रीचं जसं हॉटेल होतं तसंच. पलीकडच्या साईडला व्हेज आणि इकडच्या साईडला नॉनव्हेज. हे किचन आहे त्यांचं. एकदम गावरान पद्धतीचं आहे. माणसं घेतली पितळीची होती ती पितळीत. पितळीचा आपल्याला बघू कसं देते ते. काय देते का पितळी देते ते. पितळी पाहिजे असल्या मागून घ्यायची. टेबलवर ठेवलं काय आहे? जिरा सोडा का दारू सोडा? छोटासा प्लेट मिळेल. तर आलेलं आहे आपलं. ह्याच्यामध्ये आपल्याला हे बस एकच नंबर. अजून काय नाही लागलं तर तुला अंडा मिळणार का? अंडा प्लेट मिलेगा. अच्छा ठीक है. हाँ बताएंगे. गम्मत पडणे द्या ना. ठीक आहे. तर ह्यात आपल्याला हाँ 3 भाकरी से ज्यादा. भावाचा गैरसमज दूर करू. तर आपल्याला प्लेटमध्ये काय काय मिळणार आहे बघूया. भाकरी मिळते अख्खी, तांबड्या रस्स्यामध्ये पीस मिळतात विथ तांबडा रस्सा, ग्रेव्ही मिळते, सूप मिळते, 2 बॉइल्ड एग मिळतात आणि इंद्रायणी राईस जो की आपण जास्त खात नाही तरी तर बाहेर काढून ठेवूया. ओके. चिकन बघूया शिजले का. आणि भावानी बॉयलर कोंबडी नाही, बॉयलर कोंबडी नाही, ही देशी कोंबडी आहे. गावरान कोंबडी गावरानच आहे. एकदम ओके शिजल्या. भावना भाकरी आणली लगेच. ओकेच ओकेच. ठीक है लगेगा तो बताएंगे. ओके. तर जेवणाला करूया आपण सुरुवात. एक नंबर. भावना केली पिते सुरुवात. मी पण पिते घेतो सुरुवात करू. झुपी गेली झुपी. सुरुवात नाही म्हणतात झुपी म्हणतात. गरम आहे बरं का. हे वाटी काय असते? हे वाटी रस्सा घ्यायला ठेवायची असते. जेव्हा बसले ते बरंच लागतो आपल्याला. कारण हे माझे पिते हातात धर घेतो. पिते हातात धर ना. तिकडे घे. मला इथं तिकडे सारायची. ओकेच ठेव. आहे ही आणि ही आलेली आहे भाकरी अख्खी. 3 भाकरी माझी भाकरी झाली थोडी 2 घासाची भाकरी आहे माझी. आपण हिला कुछ करून घेऊ. माझ्या कुठल्या पण तर आपल्याला 1 मिनिट पण झालं तर तुझ्या दुसरी भाकरी कुस्कारली आणि आपली ही भाकरी संपली. बावन्न भाकरी आणून ठेवलेली. तर बघा दुसरी भाकरी संपली. भेटू तिसरी भाकरी संपवताना.
हे पीस असंच राहणार आहेत मला वाटतं. रस्सा एकदम मम्मीच्या हातासारखा रस्सा झाला. मम्मी जसं बनवते घरी तसं झाला. दुसरी भाकरी फिनिश. भात नाही, भात इकडे ठेव, भात उघडून ठेव. बिनकामाचा उष्ण करा. गरम व्हायला लागले मला. थांब लावाय सांगूया त्यांना. लईच गांधावर निंबू बिला ना रस्सा होत मायात. ती बाहेर काढून ठेव, ताटात ठेव. येतं होत सगळा. बस तिसरी भाकरी आहे. आणि इथं भाऊचा रेकॉर्ड, भाऊचा तिसरी भाकरीचा कुस्कारा केलाय आपण. बिट्टू चौथी भाकरी घेतल्या. तर अशा पद्धतीनं आपली तिसरी भाकरी संपली. भाऊटीला पडला का रे हर्षा? रस्सावत रस्सावत वत काय कुठे वत 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 बस बस. रस्सा पण आणायचा. भाऊ काय भाकरी आणणार नाही. भाऊ म्हणत होता कटाळणार नाही मी, आणि भाऊ कटाळला. भाकरी भाकरी एक भाकरी आणि रस्सा आण आणि हे लाव. कूलर लाव. एवढा मोठा हातार ठेवलं इथं, बंद ठेवलंय राव. काय पटतं या पीस खाऊच वय. पीस काय आपल्याला आवडत नाही तर. आणि ही गावरा नाही बाई, बॉयलर नाही. मला बघून कर, गावरा नाही, बॉयलर नाही. म्हणून तर क्वांटिटी कमी आहे. पण टेस्ट बाय टेस्ट नंबर आहे. गावरा लवकर शिजत नाही. थोडं आहे ना, जसं गावरान शिजतं तसं शिजलंय. बॉयलर कसं असं रबरासारखं शिजतं तसं नाही. पोरं दोनच असल्यामुळे जरा हे होतंय, लक्ष कमी पडतंय. टेस्ट एक नंबर आहे. आपली चौथी भाकरी संपते. मला वाटतं बास करूया प्रवास करायचे. मग आता आपण आपल्याला इथून अजून पुण्याला जायला 2.5-3 तास तरी लागतील बसायचे. ठीक आहे, तर भेटू आपण जेवण झाल्यानंतर. बिल बघूया किती होते. व्हेजचे आपले 2 माणसं पलीकडे बसतात मागं व्हेज काउंटरला. भाऊ कूलर लाव ना, गरम व्हायला लागलं बघ आता. पोट कसं आहे, पोट जरा एका साईडनं रिक्त आहे. हे का वत वत वत. अयो कसला शॉट बनायचं. सुपला शॉट, सुपला शॉट. मेंढ उडून नाही छापा लाव. नाही आता नाही भाकरी घ्यायची. आता बास करूया. आता बिल घेताना भेटूया. जेवण झालंय आपलं. बिल नाही आलंय बघा. बिल बघा 200ला थाळी होती जी आम्ही खाल्ली ना थाळी. आम्ही खाल्लेली थाळी फक्त 200 रुपयाला होती. मला विश्वास बसवला नव्हती. तर आता तिकड लागल्यामुळे सर समजून घ्या. 4.5 भाकरी खाल्ली. तेव्हा काय तर आपण प्रस्थान केलेलं आहे आता पुण्याच्या दिशेने. आपल्याला जायला किती वेळ लागेल? 3 तास लागणार आहेत आपल्याला जायला. आता एका तासापूर्वी निघलो. मग 4 तासाचा रस्ता आहे तसा. गाडीचं व्यसन नाही, पण खायला पैसे उडावतो. खायला लागतं आपल्याला. खायला लागतं. व्यसन अजिबात नाही. दाबून खावा. पण बडीशेपच्या बडीचं व्यसन करून लागत. तर मस्तपैकी आता गाणी बिणी लावूया. गाणी नको ब्लॉग मध्ये घ्यायला, कॉपीराइट येईल परत. तर आपलं 3 ब्लॉग तर चाललं ते चांगलं. पहिला ब्लॉग टाकलेला मी, मला वाटतं त्याच्यावर 2Kच्या आसपास काहीतरी व्ह्यू व्हायचं. काय बांबू किती येते, किती बांबू येतो बघा. दुसरा ब्लॉग टाकला त्याच्यावर आता सध्याला 5K व्ह्यू व्हायचं. तुम्ही जाऊन जर चेक केलं माझा दुसरा ब्लॉग तर त्याच्यावर पुढं किती वाढलेत आता मला माहित नाही. पण आता सध्याला 5K व्ह्यू व्हायचं. तिसरा टाकलाय त्याला 2K येतं.
रात्री आपण बारामतीमध्ये जेवलो आशीर्वादला. ते ब्लॉग आला याच, तुम्ही बघितलाच असेल, रेग्युलर व्ह्यूवर असाल माझे तर. आता आलाच असेल ते ब्लॉग, तुम्ही बघितला असेल. आणि आता हा ब्लॉग आपला येईल. तर चांगलं असंच 3 व्हिडिओला जसं मला सपोर्ट दिलाय तसाच सपोर्ट राहू द्या. तसा ह्या व्हिडिओला पण दाखवा. मी जेवत राहीन, तुम्ही बघत राहा. मी जेवत राहीन आणि तुम्हाला सांगत राहीन कुठलं हॉटेल कसं आहे, कुठं जेवलं पाहिजे, कुठं नाही जेवलं पाहिजे. आपल्याला काय, आपण काय कोणाची जाहिरात करायला जात नाही. बरोबर आहे. लवकरच आपण रस्त्यानं जाणारं हॉटेल चांगलं वाटलं की थांबतो आहे ना, तिथलं असं बाहेरनं बॅनर घ्यायचं नाही. आता मी गुगलवरनं फोटो घेऊन तुम्हाला फोटो जर गुगल मिळाला तर मला इथं तुम्हाला तो वर दिसत असेल तो फोटो. लवकरच हॉटेल जगदंबाला भेट. आणि लवकरच भाऊला माहिती आहे कुठे आहे, मला माहित नाही. तर जाऊ तिकडं पण, तिथं पण बघूया कसं तिकडे पण कंपनी आहे आपल्याकडे. कसं नियोजन होतं तिथलं बघूया. तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये, नवीन दिवशी, नवीन एका हॉटेलवर. तोपर्यंत खात राहा, पित राहा, आनंद राहा. बाय.